Yes. Are you guys ready? मी प्लॅन केला आहे की आपण व्लॉग बनवू या पहिल्या गिगचा. तर आम्हाला सोडलेलं आहे कौशिकच्या वडिलांनी. हॅलो बघा. तर आम्ही आता इथून चांदणी चौकातून निघत आहोत पुण्याहून विथ माय फोटोग्राफर अभिषेक दादा. मध्ये ड्रायव्हर काका पण आहे. हाय काका. आपले गिटारिस्ट दादा जे असं काहीतरी वाजवतात. आणि निवेश अण्णा पाटील आणि मित्रमंडळ पुणे असं आम्ही निघालो आहोत इथून. मजाक मस्ती आणि खूप काही अशा गोष्टी ज्या अनसेन्सर्ड असतील त्या करूया. तर पहिला प्रयत्न आहे, बघू आता कसा होतो. गाडीच्या आत आपण घुसलो आहेत. ऑन द गाडी. इन द गाडी नाही, ऑन द गाडी. आणि तुम्ही जर म्हणत असणार की माझी इंग्लिश थोडीशी वीक आहे, हां तर आहे. थोडीशी नाही, खूप वीक आहे. ठीक आहे. आपल्याला कुठे अमेरिकेत जाऊन चौदमपट्टी करायची आहे का नाही. तर मग सो आता आम्ही चांदणी चौकातून निघालो आहे आणि आता आम्ही पिक करू आमच्या बेशिस्टला. एकदम बेसिस्ट येतो, सगळ्यात शेवटी येतो आणि सगळ्यात पुढे बसतो. तर आपल्यामध्ये एक पोरगा असा पण बसलाय जो स्ट्रॅप वाऊंड वाजवतो. असं काहीतरी वाजत होतो. विंटर मॅडनेसचा सोलो घेत होतो. आणि एक अजून असे दादा जे डेमोलेशन उचलतात. तर मग आणि अजून एक दादा आहे जे शॅडो ऑफ इंटेंट पण उचलतात. अरे वा. सगळे असे खतरनाक म्युझिशियन आहे. त्याच्यामध्ये मी असं काहीतरी आहे माझं. आणि सगळ्यात मेन माणूस तुम्ही प्रत्येक वेळेस विसरतात त्याला, जो हार्मोनी देतो त्याच्यामध्ये, तो नाही का पर्सनली मला काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला. हा आपला पहिला प्रयत्न आहे व्लॉगचा. आणि मेन गोष्ट मला असं म्हणायची आहे की आपले जे 31 सबस्क्रायबर आहेत, 31 खूप जास्त आहे ते आपल्यासाठी. अरे ते बिना शेअर केलेल्याचे, म्हणजे त्यांनी फक्त बघितलं जयेश जाधवचं चॅनल आहे आणि त्यांनी फक्त सबस्क्राईब केलं. माझं पण तसंच आहे, 52 झाले. एक्झॅक्टली. तर मग त्या 31 हां तर 31 लोकांना अरे मला ब्लॉग करू द्या रे मित्रांनो. त्या 31 लोकांसाठी मी हा ब्लॉग बनवतोय. आणि आपण एकदम चिल आउट करणार आहे ब्लॉग, काही विषय नाही. सगळ्यात मराठीत एकदम अस्सल मराठी. 31 लोकांना शाउट आउट. 31 लोकांना शाउट आउट. 31 लोकांना, त्या 31 लोकांना शाउट आउट 100%. आणि याच्या आता ऍक्च्युली ते 31 आहे का 21 आहे ते मला पण माहिती नाही. अजून कमी पण असू शकतात. आपल्या इथे एक सदाशिव पेठचा माणूस बसलाय बरं का. तर आपण मराठी ही एकदम छान बोलूया. ओके, एकदम सुरेख मराठीत बोलूया. छान नसतं ते. छान काय खाण असतं का ते. छान दादा मला एक वहिनी. बाय डिफॉल्ट एक्साइटेड राहतो. जर आता जर तू टेम्पो वाढवला एक्साइट. नाही मित्रा, हे पा यावेळेस टेम्पो कंट्रोल मध्ये होता का नाही. काल आपण एक्साइट खत्म. कौशिक तुला काय वाटतंय, आपण आता आज पहिल्यांदा मुंबई प्ले करणार आहेत, तर काय एक्साइटेड आहेस तू. हा जो एक्साइटेड चेहरा आहे हा त्याच्या टॉप मोस्ट चेहरा आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर याच्यापेक्षा कौशिक कधी मी एक्साइटेड बघितला नाही. पावर मेरे हाथ में आज. मेरी पावर को मत भूल चुका. असं ॲस्थेटिक लुक दाखवतो तुम्हाला आमच्या गाडीचा. ओके, थोडासा पुण्याचा ॲस्थेटिक लुक दाखवतो. हे काहीतरी बोलतायत काय, तो विचारतो ॲस्थेटिकचे स्पेलिंग काय. मी इथं खाली लिहून देईल ॲस्थेटिक. ठीक. वाव नाईस. तर माझा सध्या साइन अपॉन कॉस थिटा झाला आहे, म्हणजे टॅन थिटा झाला आहे. हे पाहिजे एकदम गोरे चिट्टे दोघं. हा आता बँडचा फॉरेनर आहे आपला, चॉकलेट बॉय बँडचा. आणि त्याच्या मागे दुसरा चॉकलेट बॉय. आणि तिसरा चॉकलेट बॉय. काय चॉकलेट, मी खरंच चॉकलेट आहे. आता आम्ही नील जो आमचा मित्र आहे बेसिस्ट, त्याचा वेट करतोय इथं. तर 10 मिनटं त्याला लागतील यायला. तोपर्यंत तुम्ही हे गाणं ऐका.
काय सांगणार तू? भाई हा माणूस एवढा घोरतो इरिटेट होतो भाई. मी काय? शेवटी ह्याला हात कानाखाली मारणार होतो काल रात्री उठून. पण असं होता ऊनच उठला. आणि तुला काय म्हणायचंय निवेशाच्या वरती? तू काय करत होता? गटरलची प्रॅक्टिस करत होता ना काहीतरी? लोकल प्रॅक्टिस चालू आहे माझी. हा ते जिथं करायची तिथं तर करत नाही, रात्री झोपेत करतो. काय बात करतो? कुठे करायची राहते प्रॅक्टिस? घरी झोपेत. घरी घरीच करत होतो ना. माझ्या घरी नाही रे, तुझ्या घरी. तर असंच पंचडगिरी चालू असणार आहे मित्रांनो. ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघत राहा, मादरचोदगिरी करत राहा. पोरग लाजले बघ, मादरचोद बोलल्यावर कसं पोरग लाजतं बघितलं का? म्हणून सांगतोय मित्रांनो, पुढे परत सांगतोय, पुढे जर बघायचं असेल तर हेडफोन लावून घ्या. मित्रांनो, जर तुमच्या कोणी ड्रमर असेल जो मेटल वगैरे वाजवतो तर आम्हाला गरज आहे. आम्हाला कॉन्टॅक्ट करा गाडी नंतर. फायनली नील दादा 10-15 मिनिटांनी पधारले आहेत. दादा आता काहीतरी पेमेंट करतायत आणि त्यांना शायद माहिती नाही की आपण पहिला ब्लॉग करणार आहे आणि मराठीतच करणार आहे हा ब्लॉग. आता नील दादा उतरतायत, पण इथं काहीतरी चांगलं गाणं लावून देऊ. आओ पधारो माला देश. स्लिटचं शर्ट घालून आले. चलने काय की नाही? हाँ निकलना है ना भाई. तो बस अपन ब्लॉग कर रहे हैं. एक शाउट आउट दे दो नील भाई. शाउट आउट टू हूम? शाउट आउट रैकेट. नहीं समझा यार. दोस्त का रैकेट लेबल है. ओह ये तो ये वो जो भी है वो एक नंबर भाई. सुम्या भाऊ. शाउट आउट एम क्रीम. तर आम्ही आता इथं CNG भरायला थांबलो. CNG भरायला आणि आम्ही स्टील पुण्यामध्ये आहे. आम्ही निघणार होतो 8 वाजता आणि आम्ही 11 वाजला पुण्यालाच आहे. अजूनही काय वाटतं प्रथम तुम्हाला या गोष्टीवर काही टिप्पणी? कॅब वाल्याने आम्हाला दगा दिलाय, काय करू शकत नाही आता. इसका प्यार ठुकरा के कैब वाले ने दूसरे का प्यार एक्सेप्ट कर लिया है. कैब वाले भी भाई मेरे को दगा दे रहे हैं, मतलब लड़की Yes. तो दूर की बात है. अरे बाप रे. हमारे बैंड में सब लड़कियां तो यही लेके जाता है. Exactly. बैटल ऑफ बैंड मारते हैं तो भी लड़की आके बोलती है गुड परफॉर्मेंस. मैं साइड में गिटार लेके खड़ा होता हूँ, मेरे को कोई पूछता भी नहीं है. तो झूठ बोल रहा है. तो उसके लिए एक स्पेशल स्टिकर है मेरे पास. हाँ एग्जैक्टली. अरे वेलकम टू माय ब्लॉग गाइज वेलकम माय ब्लॉग गाइज वेलकम टू माय चैनल. सब्सक्राइब. Come our vlog. Come Our our vlog vlog. is coming every day, every night for you. Every night. कौन सा vlog भाई? ये है बेसिस Collaboration. और है This मैं हूँ is ड्रमर. collaboration. तो ऐसे ही हमारा चलता ही रहता है. हमारी चलती रहती है. यस भाई. अपन तो राडा कर रहे माता है बैंड में, बाकी सब तो ऐसे ही रे. बाकी सब, हाँ बाकी सब बस इधर पाणी भरने के लिए. पाणी भरने गेले रहते. आम्ही जे काम करतो ना तर ते बँडमध्ये कोणीच करत नाही. कोणीच आवाज फक्त आमचा असतो ते आहे. आणि मध्ये मध्ये याचा कुठेतरी येतो. मॅनेजरला बोलतो का? नहीं पण प्रथम ने भाई किया भाई. प्रथम ने काम किया है. काम किया है. पर इतना नहीं किया जितना नील ने किया. नील ने क्या भाई? नील क्या वजह से हमको नील की वजह से नील की वजह से भाई गिग बिग मिल रहे हैं. नील बहुत फेमस है. फेमस है पुणे में. चलो गाइस, सो अभी हम डायरेक्टली मिलेंगे मुंबई में. मैंने They are सुना था some भाई, discussing some point on guitar, I think. इतना मेरे को खास नहीं लगा, मतलब है भारी है, पर मेरे को वो सूट नहीं हुआ इतना वाई का हुआ था. पर साउंड बहुत गंदा था यार, कचरा कर दिया पूरा उसका. भाऊ त्याचा डबल बेस खूप जास्त होता. दुखत होता माझा. आपण आता थोड्या वेळात व्हेन्यूवर पोहोचू आणि असं वाटतंय आता बेस्ट. आम्ही आता जाऊन जेवण करू. नंतर मग जेवण केल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर आम्ही साऊंड चेकसाठी निघू आणि साऊंड चेक केल्यानंतर वी आर रिच फायनली. Did I save you? 'Cause I know you saved me too. We are reached at the stables right now. आज इथे आपलं गिग होणार आहे. तर आता आम्हाला यायला जवळपास 3.5 ते 4 तास लागले असतील.
ॲस्थेटिक लुक तर खतरनाक दिसतो. मुंबई 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 मुंबई. आम्ही आता जिमीज बर्गरला जाणार आहे, जे की झिग्नेमाचा जो वोकलिस्ट आहे त्यांचे म्हणजे तो ओनर आहे त्या जिमीज बर्गरच्या. तर वी आर द फॅन ऑफ जिमी बर्गर अँड झिग्नेमा ऑल्सो. दॅट्स वाय वी आर गोईंग टू जिमीज बर्गर. वी आर गोईंग टू जिमीज बर्गर. हाऊ यू फील ब्रॅडी? हाऊ यू फील? या एक्साइटेड. बाय द वे कौन सा बर्गर मंगाएंगे? पता नहीं भाई, देखना पड़ेगा. वेज ही खाने हैं क्या? अपन तो वेज ही खाएंगे. हाँ, ये सब नॉन वेज ही खाएंगे. नॉन वेज सिर्फ ये निवेश और कौशिक और हाँ, तो अपन वेज ही खाएंगे यार. अपन तो वेज खाएंगे. अपन भी वेज खाएंगे. वेज बर्गर खाएंगे. वेज बर्गर. मित्रांनो, आम्ही आता स्टेबलला येऊन गेलो आहे. स्टेबलला आल्यानंतर आता जस्ट आम्ही जेवण करून आलो. मी आणि कौशिकला काहीतरी काम होतं, तर ते काम तो आता करतो आहे. तोपर्यंत मी स्टेबलच्या व्ह्यू दाखवतो. आपण सगळे सरळ चालत जातो, आपण उलटं चालत जाऊ, कारण तुम्हाला व्ह्यू दिसेल ना, आणि मी पण दिसेल. मी आणि व्ह्यू दोघं दिसतील. आता सध्याला सरळ उलटं करून ठेवलं आहे. तर मग आता त्यांनी सेटअप करतो आहे, आणि सगळे आता सेटअप चालू सगळ्यांचा आता. पसा यस भाई, मैं व्लॉग बना रहा हूँ. पहला व्लॉग, माय फर्स्ट व्लॉग. तनिष भैया सेटअप कर रहे हैं. अभी साउंड चेक करेंगे. साउंड चेक करने के बाद फिर अरे हिंदीमध्ये चालून गेलो मी तर. मराठीत करू आपण. मराठीत कीप इन मराठी. Stable stay for the gig. जयेश, यो. तुझ्या ओपिनियनमध्ये हां, इंडियन मेटल सीन कुठे चाललं आहे? म्हणजे इंडियन मेटल सीन कसं चालू आहे असं? हां, ओके. फ्युचर काय वाटतं तुला इंडियन मेटल सीनचं? फ्युचर जसं आहे तसंच चांगलं आहे ॲक्च्युली. कारण मला वाटतं की इफ बॉलिवूडसारखं जर तसं होऊन गेलं तर मग फक होऊन जाईल परत. कारण जसा माणसाचा फेम वाढतो किंवा पैसा वाढतो किंवा काही वाढतं, तसं मग त्याचं एक परसेप्शन चेंज होऊन जातं. जसा माणूस चेंज होऊन जातो, क्विक चेंज होतो. बॉलिवूडमध्ये मेटल इंट्रोड्यूस जर का करायचं म्हणलं तर व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन इट? ब्लडीवूड आहे का? लेट्स गो ब्लडीवूड. अजून यू फॉरगॉट द मुंबई गाईज. मुंबई गाईज ऑब्वियसली यार. झिग्नेमा इज द ऑल बँड्स फ्रॉम इंडिया. येस सपोर्ट. वी शुड सपोर्ट दम. येस ऑब्वियसली. म्हणजे मला पर्सनली पूर्ण इंडियामध्ये ते झिग्नेमा आवडतो. पर्सनली माय फेवरेट बँड इज झिग्नेमा. सेकंड नंबर गॉडलेस. देन थर्ड नंबर मॉरल कोलॅप्स. असं नंबर द्यायला हे नाही, पण स्टील आय लाईक झिग्नेमा मोस्ट ऑफ द. जिमी बर्गर जाणार होतो यार, आपण गेलो नाही यार. फॉर युअर व्ह्युअर्स, तुझ्या व्ह्युअर्ससाठी, हु इज युअर ॲस्पिरेशन ॲज अ ड्रमर? हु डू यू लुक अप टू? ऑब्वियसली क्रिस ॲडलर. का बरं क्रिस ॲडलर का? कारण ओ हॅलो दगताऊं दॅट्स वाय. लेट्स गो. इनफ सेड. ही 4,500ची टोपी का घेतली तू? हां, पैसे असेच पडले होते रे, काय करतो? पैसे असेच पडले होते म्हणून तू टोपी घेतली. टक्कल पडला ना. तू 200 रुपयाची पण भेटते टोपी, तरी तू 4,500ची टोपी घेऊन फिरतो. म्हणजे तुला लाज वाटते थोडी? हां, त्याच्यामध्ये थोडेसे अजून पैसे टाकून दिले. 20,000 रुपये जर टाकून दिले असते तुझं ते वा पेडल आलं असतं, तेव्हा करायचं पेडल येऊन गेलं असतं तुझं. हां, माझे पैसे माझी इच्छा. तुझे पैसे तुझी इच्छा मान्य आहे, पण मग तू नंतर जेव्हा मला 80,000च्या पेडलवरून बोलतो. एका प्रथमच्या फॅन कडून क्वेश्चन होता की तू ओपिनियन काय टोप्यांबद्दल टोप्यांबद्दल का ओपिनियन? जसं की शेरवानी, टोप्या. तुझं ओपिनियन काय? प्रथम 4,500ची टोपी घेतली स्वतः. पैसे असतील तर घ्यावा माणसाने, काय आता.
खूप जास्त बोलून दिला. बरोबर आहे. एवढं जास्त मी कौशिकला कधी बोलताना बघितलं नाही. हे सगळ्यात जास्त हसले आता. एक्स्ट्रीम हसलाय आत्तापर्यंत हा. नाही तर तो फक्त एवढंच करतो. परत त्याचे एक्सप्रेशन नॉर्मल झाले. आणि हा उदास का बसलाय काय माहिती कोपऱ्यामध्ये. देवीदास उदास बसलाय गटलेटचं टी शर्ट घालून. इंडियन मेटल सीन बद्दल तुला काय वाटतं? काय विचार काय सांगशील? लेजेंडरी हा का? लेजेंडरी. तुझा फेवरेट बँड कुठला आहे इंडियातला? इंडियातलं जिग्नेमा हो हो, क्या बात कर रहा है. और गॉडलेस. बघितलं, सेमच आहे आमच्या दोघांचे, सेमच आहे आमच्या दोघांचे. आणि नंतर मग जर आपण थोडंसं फेमच्या बाबतीत बघायला गेलं की मेटलचा सीन कमी आहे आणि बाकी गोष्टींचा सीन जास्त आहे. अच्छा है भाई, जो नॉर्मल टट्टी म्यूजिक रहता है लोगों को ज़्यादा पसंद आता है. अगर मेटल कम है वो हिसाब से अच्छा है. यू आर लिसनिंग टू समथिंग यूनिक. हा, यू डोंट हैव मेनी थिंग टू शेअर विथ पीपल. बघ माझे पण पर्स्पेक्टिव्ह तो जे बघितलं किती स्ट्रेट सांगून दिलं एकदम. लोकांना स्ट्रेट फॉरवर्ड म्युझिक जास्त आवडतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. हां निवेश काय विचारत होता तू? तुझा गिटारिस्टमध्ये ॲस्पिरेशन कोणाकडे, लाईक हू डू यू लुक टू ॲज अ गिटारिस्ट? पेट्रोची. जॉन पेट्रोची. व्हाय जॉन पेट्रोची? तू पहिले मला पेट्रोचीचं स्पेलिंग सांग, मग मी सांग. अरे जॉन पेट्रोची मला माहिती आहे, ड्रीम थिएटरचा गिटारिस्ट. मेलॉडिक स्टाईलमुळे मेलॉडिक आणि स्ट्रेट मिक्स करून काही इंटरव्ह्यू घेते. एकदम मी द्यायला सांगतो तुझा घेतला. सो गाईज आता आम्हाला 204 अलाउड झाला आहे रूम. आता जाऊ रूमवर, थोडं फ्रेश वगैरे होऊ. तोपर्यंत फ्रेश झाल्यानंतर आता ॲक्च्युली स्टील इकोस साऊंड चेक करते आहे स्टील इकोस. त्याच्यानंतर तोपर्यंत आम्ही रेडी होऊन जाऊ. नंतर आम्ही फ्रेश झालो का नंतर मग ते आम्ही साऊंड चेक करू आणि ते फ्रेश होतील. व्हेरी कॉम्पॅक्ट अँड ग्रेट रूम ॲक्च्युली, बट नाईस. काय भारी यार, एक नंबर. वा मजा ही आ गया भाई. हा पहा कसा कसा झोपला, फैलून झोपला एकदम. भारी पण रूम भारी. काय वाटतं निवेश तुला? रूम मस्त आहे ना? असं भारी वाटतं यार एकदम ॲस्थेटिकली. काय बघतो पाय छोटं पोरं बसून. ओ नो. Escape from your prison, but when I leave I feel something is missing. I wanna leave, it's not easy to tell. This can't be heaven, it feels like I'm in hell. You're like a drug that I can't stop taking. I want more and I can't stop craving. I still want you, it's easy to say, but guess what, honey, you're not that good for me. We get so complicated. This finger's for our memories. So raid my pictures from the wall, tear them down and burn them all. Light the fire and walk away. तर आता साऊंड चेक करायची बारी आमची आहे. तर आता साऊंड चेक टाइमलेस मध्ये लावूया आपण. लेट्स सी व्हॉट हॅपन. ये सो गाईज आत्ता काय झालं आहे माहिती का? आत्ता आमचा साऊंड चेक झाला आहे आणि साऊंड चेक झाल्यानंतर आता आम्ही खाली जातो आहे. मी आता चेंज करून आलो ॲक्च्युली. आउटफिट दाखवतो तुम्हाला. हे पाय. सो दिस इज माय आउटफिट. शॉर्टी बुलेट फॉर माय व्हॅलेंटाईन. ओ ये. आम्ही आता एका तासात सेट चालू करू. आणि हां मला एक सांगायचं राहिलं. आत्ता या सेटमध्ये म्हणजे या शोमध्ये माझे खूप जुने मित्र जे डिप्लोमाचे मित्र होते ते आलेत. ते आता भेटतील मला. त्यांची पण रिॲक्शन घेऊ आपण. ओके लेट्स सी व्हॉट हॅपन.
या बाय द वे मला एक सांगा तुम्ही पहिल्यांदा तुम्ही मेटल ऐकणार आहे आता ओके Watching you.